नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। परंडा शहराचा पाणी पुरवठा ठप्प, पाणी फिल्टर केंद्रावरील दुसराही पंप जळाला। मुख्याधिकारी फोन उचलत नसल्याने जनशक्ती नगरविकास आघाडीमध्ये संताप। जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार, नगरसेवकांचा इशारा। 1 महिना आधीच दिली होती सूचना, दुर्लक्षामुळे शहरावर पाणी संकट। वारंवार ही गोष्ट सीओ मॅडमला आम्ही कळवली, चांगल्या कर्मचाऱ्यांना कळवली, या त्या मुख्य जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा कळवली, तरी अजून त्यांनी काय ह्याच्यावर काय काम केलेलं नाही। आम्ही वारंवार सगळे नगरसेवक त्यांना फोन करत आहोत, तरी त्यांनी काय आम्हाला त्या गोष्टीवरून काय रिप्लाय दिलेला नाही। नादुरुस्त झाल्यानंतर दुसरा पंप चालू व्हावा, त्यावेळेस शिवला आणि नगरपालिकेला सांगितलेलं होतं की दुसरा पंप सबस्टिट्यूट तयार ठेवा। ती न ठेवल्यामुळं ही परिस्थिती उत्पन्न झाली। नगरसेवक शिवांना फोनवर बोलण्याचा प्रयत्न करतात, पण शिव काय फोन उचलत नाही। आम्ही कलेक्टर साहेबाला जाऊन तसं निवेदन देऊ। मुख्याधिकारीवर जे कारवाई करता येईल ती कारवाई आम्ही करणारच आहे आणि यामुळे तुम्हाला सांगतो जिल्हाधिकारी साहेब यांना सुद्धा भेटणार आहे। आता बातमी विस्ताराने। परंडा शहरात पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पाणी फिल्टर केंद्रावरील दुसराही विद्युत पंप जळाल्यामुळे शहराचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे। मुख्याधिकारी यांच्या दुर्लक्षामुळेच ही वेळ ओढावली असा दावा जनशक्ती नगरविकास आघाडीच्या नगरसेवकांनी केला आहे। पाणी फिल्टर केंद्रावरील 2 पंपांपैकी एक पंप अनेक महिन्यांपासून बंद होता, तो तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी फेब्रुवारी महिन्यातच नगरसेवकांनी केली होती। मात्र या मागणीकडे मुख्याधिकारी यांनी गांभीर्याने दखल घेतली नाही असा आरोप करण्यात येत आहे। नगरसेवकांचे म्हणणे आहे की बंद पडलेला पंप दुरुस्त केला असता आज परंडा शहरावर पाणी टंचाईची वेळ आली नसती। आता दुसराही पंप जळाल्याने संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाला असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। यात भर म्हणजे पाण्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मुख्याधिकारी यांना फोन केला असता त्यांनी विरोधी गटाच्या नगरसेवकांचे फोन उचलले नाहीत असा गंभीर आरोपही करण्यात आलाय। त्यामुळे जनशक्ती नगरविकास आघाडीच्या नगरसेवकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। या संदर्भात मुख्याधिकारी यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा नगरसेवकांनी दिला आहे। दरम्यान शनिवार दिनांक 4 एप्रिल रोजी जनशक्ती नगरविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व नगरसेवकांनी पाणी फिल्टर केंद्राला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली। तसेच लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी विश्वजित पाटील, उपनगर अध्यक्ष समरजित सिंह ठाकूर, गटनेते अनिल शिंदे, पाणी पुरवठा सभापती रमेश सिंह परदेशी, सार्वजनिक बांधकाम सभापती राहुल बनसोडे, नगरसेवक डॉ. अब्बास मुजावर, मदन सिंह सद्दीवाल, इस्माईल कुरेशी, सत्तार पठाण, मझहर दहलूस आणि सोमनाथ अलबत्ते यांनी भेट देऊन माहिती घेतली। पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं आहे। गेल्या वर्षीच्या ज्या व्हिजिटमध्ये आम्ही तिथले संबंधित कर्मचारी अधिकारीवरांना तिथे पण सांगितलं होतं की तिथली दोन्हीपैकी एक मोटर खूप दिवसापासून बंद आहे, ती सुद्धा सुरळीत मार्ग करून त्याला चालू करण्यात यावं। ती आज उद्या जर बंद पडली तर ही सिच्युएशन डबल उद्भवत येणार आहे। तरी आम्ही वारंवार ही गोष्ट सीओ मॅडमला आम्ही कळवली, चांगल्या कर्मचाऱ्यांना कळवली, या त्या मुख्य जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा कळवली, तरी अजून त्यांनी काय ह्याच्यावर काय काम केलेलं नाही। आम्ही वारंवार सगळे नगरसेवक त्यांना फोन करत आहोत, तरी त्यांनी काय आम्हाला त्या गोष्टीवरून काय रिप्लाय दिलेला नाही। काय आता पुढचा निर्णय तुमचा काय करणार आहे? काय नाही, ह्याच्यासाठी आम्ही आपले जिल्हाधिकारी साहेबांना एक तक्रार नोंदवणार आहेत सगळ्या नगरसेवकांच्या उपस्थितीत की असे आमचे कामे मार्गी लागत नाही आहे व जनतेची जी अस्वस्थता होती आहे त्याच्यावर काहीतरी मार्ग काढून आमची पुढं करण्यात यावं अशी मागणी करणार आहे। काय प्रश्न निर्माण झालेला आहे आता या ठिकाणी तुम्ही पाणीसाठी आलेत तर? गेल्या 2 दिवसापासून परांड्यामध्ये निर्जळीत झालेली आहे। पाण्याचा प्रश्न प्रचंड असा उपस्थित झालेला आहे। विषय असा झाला की काल फिल्टरच्या बेरिंगा गेल्या होत्या, ती बेरिंगा नादुरुस्त झाल्या आणि बेरिंगा बसवल्यानंतर पुन्हा जॅकवेलची इथली मोटर जळलेली आहे आणि त्यामुळे हा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला। गेल्या 16 फेब्रुवारीला आमचे जनशक्ती आघाडीचे नेते आणि सर्व नगरसेवक कार्यकर्ते यांनी इथे येऊन भेट दिलेली होती आणि त्याच वेळेस सांगितलेलं होतं की एक मोटर चालू आहे आणि दुसरा पंप दुरुस्त करून ठेवण्यात यावा। दुसरा पंप 2 पंप आहेत ह्या पंप हाऊसमध्ये आणि त्यात
एक पंप नादुरुस्त झाल्यानंतर दुसरा पंप चालू व्हावा ह्या हेतुकोनातून आम्ही गेल्या 16 फेब्रुवारीला आमचे सगळे नेते आबा असतील, उपनगराध्यक्ष असतील, आमचे सगळे नगरसेवक राहुलभाई आमचे कार्यकर्ते हे ते सगळे इथे आलेले होते जनशक्ती आघाडीचे. आणि त्यावेळेस शिवला आणि नगरपालिकेला सांगितलेलं होतं की दुसरा पंप सबस्टिट्यूट तयार ठेवा. ती न ठेवल्यामुळं ही परिस्थिती उत्पन्न झाली. हे दुसरा पंप कधी जळालेला आहे? जवळजवळ 5-6 महिन्यापूर्वी जळालेला आहे. आता जी एक चालू होता तो कधी जळाला? 4 दिवस झाले. मग इथून पूर्ण शहराचाच पाणी पुरवठा बंद आहे बंद का? झालं कारण इथूनच मेन पाणी पुरवठा आहे शहराला. मग तुम्ही ज्या वेळेस शिवना माहिती दिली होती काय म्हणले होते ते? शिवना माहिती दिली होती. आता ह्या 4-5 दिवसापासून किंवा गेल्या आठवड्यापासून पाण्याचा विस्कळीतपणा चालू आहे परांड्यात. त्यावेळेस आमचे सगळे जनशक्ती आघाडीचे नेते म्हणा किंवा सगळे नगरसेवक शिवना फोनवर बोलण्याचा प्रयत्न करतात, पण शिव काय फोन उचलत नाही अशी सगळ्यांची तक्रार आहे. परंडा नगरपालिकेचे आम्ही जाकिवलमध्ये कासमबाग या ठिकाणी भेट दिलेली आहे. या ठिकाणी मोटर दोन्ही पण जळालेले आहेत आणि मोटर या कर्मचाऱ्यांनी नेऊन चिनी तुम्हाला सांगतो ते समाधान जे आहे ते त्याच्याकडे टाकलेले आहे. आणि 2-4 महिने झाले, 6 महिने झाले एक मोटर जळालेली आहे आणि एक मोटरवर आता सध्या परांडा शहराला पाणी पुरवठ्याचं काम होत होतं, ती सुद्धा जळाली असल्यामुळे परांडा शहराला 4 दिवस झाले पाणी नाही. आणि त्यामुळे आम्ही इथं कर्मचाऱ्याला घेतलं, इंजिनियर बी इथे तर सध्या इथं नाही आणि मुख्य अधिकारी तुम्हाला सांगतो 2 महिन्यापासून गैरहजर आहे. आणि कुठं कलेक्टरची मिटिंग आहे, कुठं औरंगाबादची मिटिंग आहे, या सर्व बहाणा करून तिने मुख्य अधिकारी काय हजर राहत नाही आणि आमचे सर्व नगरसेवकाचे त्यांनी काय फोन वगैरे उचलत नाही. त्यामुळे आम्ही सुद्धा नगरपालिकेच्या सभासदामध्ये सभागृहामध्ये नगरपालिकेमध्ये जाऊन मुख्याधिकारीवर जे कारवाई करता येईल ती कारवाई आम्ही करणारच आहे. आणि यामुळे तुम्हाला सांगतो जिल्हाधिकारी साहेब यांना सुद्धा भेटणार आहे आणि या जनतेसाठी सुरळीतपणे परंडा शहराला पाणी पुरवठा कसा चालू होईल त्याबद्दल आम्ही सर्व नगरसेवक कटिबंधक आहे. लवकरात लवकर परंडा शहराचा पाणी पुरवठा चालू करावा. महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल. पत्ता वडनेर, तालुका परंडा. संपर्क 907542 6642. या बातमीचे प्रायोजक आहेत अल्तमश स्टील अँड फॅब्रिकेशन परंडा. घर, शेत, बांधकाम किंवा फॅब्रिकेशनच्या सर्व कामांसाठी एकच विश्वासार्ह ठिकाण. सर्वात स्वस्त, सर्वात मस्त. भेट द्या व खात्री करा. पत्रे, पाईप, अँगल, हार्डवेअर, जाळी, द्राक्ष बागेसाठी फाउंडेशन साहित्य मिळण्याचे ठिकाण. पत्ता कुंभेफळ रोड, वलीबाबा दर्गाजवळ, परंडा. कमांडो करिअर अकॅडमी परांडा. 10वी आणि 12वी परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी कमांडो करिअर अकॅडमी परांडा येथे पोलीस भरती किंवा आर्मी भरतीसाठी मुलांच्या स्पेशल बॅचेससाठी नाव नोंदणी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.